नमस्कार मित्रांनो, मी आज आलो इथे बाणेरमध्ये आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाणेरमध्ये 2 किंवा 3 BHK घेणं. तर कसं आहे, बजेटमध्ये मिळणं थोडंसं अवघडच आहे. कारण बाणेरचे रेट आता तुम्हाला माहीत आहेत की जर 2 BHK घेतलं तरी 1 करोड प्लस आहेत. पण मी तुमच्यासाठी आज असा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे की तुम्हाला ते 1 कोटीच्या आतच 2 BHK आहे आणि याचं कार्पेटसुद्धा चांगलं आहे. कार्पेट याचं आहे 774 स्क्वेअर फीट, म्हणजे सफिशियंट रूम सायझेस, हॉल्स वगैरे हे सगळं आहे. आणि इथं काही युनिक फीचर्ससुद्धा आहेत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. तर प्लीज मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक व्हिडिओमागे आम्हाला मेहनतसुद्धा आहे आणि तुमच्यासमोर या गोष्टी आणायच्या म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर तुम्ही हा बघा, 2 BHK जो आहे, हा जो व्हिडिओ आहे, हा 774 स्क्वेअर फीटचा 2 BHKचा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, हा एंट्रन्स आहे आणि त्याच्यानंतर हा इथं एंट्रन्सला आहे जिथं तुमचं हे ओपन किचन कॉन्सेप्ट दिलेलं आहे आणि इथंच तुम्ही समोर डायनिंग करू शकता. कसं आहे, आजकाल इंटिरियर्स एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मॉडिफाय करू शकता. आणि नंतर तुम्हाला जर इथं वॉल पाहिजे असेल तर बिल्डर ते वॉलही तुम्हाला कन्स्ट्रक्ट करून देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे हे पूर्ण ओटा दिलेला आहे. हे याच्यात ग्रॅनाईटचा असतो, पण काळा ओटा असतो, पण इथे त्यांनी व्हाईट ओटा दिलेला आहे. आणि इथं आतल्या आतच तुमचं पूर्ण ड्राय बाल्कनी इनसाईडच आहे. आणि हा विंडो जो आहे हा डक्टमध्ये ओपन होईल. तुमच्या रेफरन्ससाठी मी सगळे सायझेस जे आहेत ते पूर्ण मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, रूम सायझेस. ठीक आहे. हा हॉल आहे आणि याच्यात तुम्ही बघू शकता की आता हॉलची सेलिंग टू फ्लोअर हाईट जी आहे ती अराऊंड 9.8 आहे. दुसरीकडे कसं आहे, 9 फूट किंवा 9.25 फूट मॅक्झिमम असतो. याच्यामध्ये तुम्हाला असं असतं की व्हेंटिलेशन प्रॉपर भेटेल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भेटतील. हा आहे त्याला अटॅच बाल्कनी. अटॅच बाल्कनीसुद्धा तुम्ही बघू शकता की ही मोठी बाल्कनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया बेडरूमकडे. हा एक छोटीशी लॉबी दिली आहे प्रायव्हसीसाठी. त्याच्यानंतर तुम्ही इकडे या बेडरूमला येता. हे तुमची चिल्ड्रन्स बेडरूम किंवा तुम्ही कॉमन बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम अशी वेगवेगळी नावं, म्हणजे तरी पण जे आपल्याला कॉमन बेडरूम असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की ह्यांनी जे विंडो दिले आहेत ते वॉल टू वॉल आहे, म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेशन आणि उजेडाचा काही प्रॉब्लेम नाही येणार. प्रॉपर याला मॉस्किटो मेश वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. ही जी बिल्डिंग आहे जे ते बांधणार आहेत याचं पोझिशन डिसेंबर 26ला आहे आणि 30 फ्लोअरची बिल्डिंग आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये ॲम्युनिटीज सगळे आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन एरिया, चिल्ड्रन्स पार्क. तुमचे ग्राउंडलासुद्धा ॲम्युनिटीज आहेत, पोडियमला ॲम्युनिटीज आहेत आणि रूफटॉपला पण ॲम्युनिटीज आहेत. मोर दॅन 56 ॲम्युनिटीज याच्यात कवर केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही हा बघू शकता, इथं ही मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमची साईजसुद्धा चांगली आहे आणि इथं तुम्हाला मी जसं म्हटलं की इथंही वॉल टू वॉल विंडो आहे, त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन आणि उजेड याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यानंतर हे तुमचे मास्टर टॉयलेट आणि याचीसुद्धा साईज सफिशियंट आहे. आणि त्याच्यानंतर आपण परत जाऊया हॉलकडे, म्हणजे हा संपूर्ण व्हिडिओ कंप्लीट होईल. तर तुम्हाला जर हा प्रोजेक्ट व्हिजिट करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देऊन ठेवतो, तर तुम्ही नक्की कॉल करा आणि व्हिजिटला या. हा प्रोजेक्ट सगळ्यात स्वस्त आहे बाणेरमध्ये. आणि बाकीचे प्रोजेक्ट म्हणजे तसं इन्व्हेंटरी तरी अवेलेबल नाहीच आहे, पण कसं आहे की तुम्हाला हा प्रोजेक्ट तुमच्या बजेटमध्ये येऊन जाईल. याच्यामध्ये 3 BHK सुद्धा आहे,
तो आहे अराऊंड 1177 स्क्वेअर फीट. तो मोठा आहे 3 BHK. त्याचं 1,50,00,000 तो येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर तर तुम्ही 3 BHK छोटा घेतला तो 1,090 स्क्वेअर फीट आहे. तो तुम्हाला 1,40,00,000 येऊन जाईल. याचं पोझिशन डिसेंबर 26ला आहे. पण ॲम्युनिटीज वगैरे सगळे आहेत त्याच्यात, त्यामुळे काय काळजी करायची आवश्यकता नाही. आणि रेप्युटेड ब्रँड आहे. गेल्या 65 वर्षापासून यांचे बरेचसे पुण्यात कंप्लिटेड प्रोजेक्ट्स आहेत आणि ऑनगोईंगसुद्धा आता चालू आहेत.